त्याचं वातावरण बघा भारी. सूर्यास्त, सूर्य क्लिअर दिसतोय. जे क्लायमेट आता निवळलंय तसं बघितलं तर. पण सागर काहीतरी समुद्राचा प्रॉब्लेम आहे ना. तू बोललेलाच बघ नारळी पौर्णिमेला काहीतरी समुद्र खवळतो म्हणे. मोठं उदान असतं ना. हा ओके. हे वर्षातनं ना 2 उदान बरी आहे साईज. शेफ्टी पासून सावध. अशी जुनी लोक म्हणायची की समुद्रात नारळ पडला ना काय माड एक माड पाणी खाली होतं. एक माड म्हणजे एक माडाची हाईट. एक माड जुना माड. बापरे. म्हणजे पारंपरिक पद्धतीला मासेमारीचा तू आधुनिक रूप दिलायस. ओके. दोघांमध्ये डिफरन्स बघ. डिफरन्स आहे ना. ओके. हे लालसर दिसतं ना. लालसर. हे समुद्री चिंगूळ. हा समुद्रातली कोलंबी. तुमचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओ मध्ये. मोरचं वातावरण बघा काय ते एकदम भारी आहे. मस्त. आता सूर्यास्त बघायला मिळणार कारण थोडेसे ढग आहेत ना क्लिअर झालेत. पावसाळी ढग दिसतात पण ह्या साईडला बघा निळसर पण आहे थोडासा आणि चांगलं वातावरण आहे. 5-6 दिवस झालेत ना पाऊस नाहीये. खरा म्हणजे श्रावणी पाऊस लागतो थोडाफार शेतीसाठी. पण आमच्याकडे आजूबाजूला काही शेती नाहीये तसं काय प्रॉब्लेम येत नाही त्याने. पण गरमी वाढली आहे थोडीफार. पण रात्री पडतोय थोडा थोडा एकदम थोडासा पडतो. चला तर आपल्याला आज जायचंय ना ते थोडंसं मासेमारी एन्जॉय करायला. सागर शेटनी बोलवलंय आणि इकडे समोर बघा यांचा खेळ पण चाललाय तिकडे. पावसाळी खेळ. मितेश बॉलिंग करतोय. हा संस्कार आवाज येतोय. बॅट बघा ती चमकते पुरी. चला सागर शेट बोलवत आहेत. धावत चाललोय जरा लेट झालो थोडा. आलो एकदाचा बीचवर आणि समोर बघा आता सूर्यास्त दिसणार बहुतेक. या सागर शेटनी 5 वाजता बोलवलेला. वाजलेत मला वाटतं 6. 1 तास लेट. समुद्र पेसाळलेला. वातावरण थोडं ना थोडं धुरकट वाटतंय. म्हणजे ते मागे बोललेलं ना तसंच काहीतरी आहे. मला वाटतं ते तुषार उडत आहेत. वारा जास्त आहे आणि बहुतेक आहे ना उद्या पौर्णिमा आणि मला वाटतं पौर्णिमेचं काहीतरी ते उदाण वगैरे असतं ना तसाच काही प्रकार आहे. या सागर शेटला डिटेल माहिती असणार त्याला विचारूया. पेसाळला आहे पूर्ण तो त्याच्यामध्येच घर होतोय. हातगरी प्रत्येकाची एक स्टाईल आहे. पण सागर शेट आपले नेहमी फिश रॉडचा वापर करतात. ते रोडवरून चालत आलो ना की जरा लवकर येतो. वाळवून थोडं चाललं ना जड पडतं. तर चला समोर एक ग्रुप असलाय ना तो बहुतेक सागर असावा. सागरचा ग्रुप. आणि या सागर भेटला आणि आता मला वाटतं कास्टिंग करतो. काय कास्ट म्हणतात ना याला. ओके. हा जवळच बघूया. वेट काय लावलं ते बघूया. सागर तिकडे दाखवतोय मी बघतोय लावलंय काय चिंगुळे लावलंय मला वाटतं त्याने. हा ट्रेन करतोय. हो सुपर. अरे किती लांब गेला तो. म्हणजे लाटेमध्ये जायची गरज नाही ना सागर. हातगरी असली की पूर्ण तिथून जायला लागतं ते फेकायला. इझिली मारला. मग सागर आता ते हातगरीवाले असं ठेवून देतात ना तसं तू ठेवणार का काय तू हे करणार. ओके. ह्याच्यात फिरवायची गरज नाही. ओके. तू रेग्युलर कसं ते ओढत राहतोस आणि तसं नाही ना ठेवायचं. ओके. म्हणजे पारंपरिक पद्धतीला मासेमारीचा तू आधुनिक रूप दिलायस. ओके. त्याचं वातावरण बघा भारी. सूर्यास्त, सूर्य क्लिअर दिसतोय. जे क्लायमेट आता निवळलंय तसं बघितलं तर. पण सागर काहीतरी समुद्राचा प्रॉब्लेम आहे ना. तू बोललेलाच बघ नारळी पौर्णिमेला काहीतरी समुद्र खवळतो म्हणे. मोठं उदान असतं ना. हा ओके. हे वर्षातनं ना 2 उदान असतात. एक गुरुपौर्णिमा एक नारळी पौर्णिमा. 2 वेळा समुद्रात अकराळ मिळणं. त्या टायमिंगला कधीच मच्छीमारीसाठी समुद्रात जायचं नाही. म्हणजे आता पण नारळ पडला की समुद्र शांत होतो. म्हणजे अशी जुनी लोक म्हणायची की समुद्रात नारळ पडला ना काय माड एक माड पाणी खाली होतं. एक माड म्हणजे एक माडाची हाईट. एक माड जुना माड. बापरे. तर ते तेवढं पाणी खाली बसतं असं ते जुनी लोक म्हणायची. आणि जुनी लोक जे काय म्हणायची ना ते ऍक्च्युली खरंच असायचं. बरोबर आहे. समजलं. ओके. कारण ती निसर्गाला धरून होते. आणि आताची नवीन पिढी आहे ना ती निसर्गाला सोडून. ओके. तेव्हा काळजी. आणि बघता बघितलात ना तर गर्दी किती झाली बघा. जत्रा झाली जवळपास. बरेच जण आले. पण टायमिंग झाला त्याचा सूर्यास्ताच्या दरम्यान 14 जण. आणि कोण मिठगाव काटवण आणि तांबडेक. ओके. म्हणा एकच होतं. एक काळी ना 3 गावं एक थंडगार पाणी. चला सूर्य चालला असताना
आणि आता कुठेतरी मासेमारीचा आमचा उदय होतोय, समुद्रातली मासेमारी. डबल हुक म्हणतात ना, हा हा, कसा केलं डबल बोलू. आता उड्या आता नाही उडाली. पोटाकडनं लावून भार उटकले, पाठीवरनं भार काढून परत पाठीवरनं आतमध्ये घुसवलं. डबल हुक. डबल हुकिंग केलंय. पाणी मस्त झालं, एकदम थंडगार. थोडीशी गरमी होती दिवसभर, पण आता एकदम रिलॅक्स झालो, थंडगार. अरे भारीच, कास्टिंग मस्त होते, दूरवर जाते, त्रास काय नाहीये, कुठल्या कुठे जाते, हाताने उडवू शकत नाही, एवढी लांब उडून जाते. लांब जाते, लांब जाते. ओके. सिंगल बेरिंग का डबल बेरिंग काय लावलाय? Double bearing. डबल बेरिंग आहे ना? ही सिंगल बेरिंग केली ना, हा, तर तू आणखी दुप्पट लांब जाणार. बाप रे. Total 70 म्हणजे वजन वाढलं तर कमी लांब जाते, कमी लांब जाते. असं आहे. तर बघूया, वेट अँड वॉच बघत राहायचं समुद्राकडे, कोणाला मासा लागतोय. 14 जण आहेत तिकडे आणि इकडे, सगळे मिळून 14 जण आहेत. आणि मला पण इच्छा होते अशी कधी कधी काय आपण पण टाकूया, पण कसं आहे, मी जर इच्छा धरली ना तर व्हिडिओ तेवढेसे चांगले येऊ शकत नाहीत, गॅरंटी नाही ना. शूट कोण करणार? चला आपण बघूया. फक्त सूर्य गेला असताना, सूर्यास्त झाला. आणि खतरनाक पुन्हा एकदा लाट पण आली. आणि सागर, आता हे तू कास्टिंग करतोस ना, त्याला ठराविक काही जागा आहे काय, कुठूनही टाकलं तरी चालतं? आता ह्या लाईनला मध्ये ना पूर्ण तू कुठूनही कास्टिंग केलं तर चालेल का? नाही म्हणजे इकडे मासे मिळतायत ना, इथे खड्डा आहे. ओके. हा हा हा, म्हणजे काही ठराविक जागा आहेत. ठराविक जागा. ओके. म्हणजे खड्डा असतो ना, खड्डा हा हा, तेच आपण करतो. आमच्या भाषेत बेल म्हणतो. बेल. ओके. बेल म्हणजे खोल खड्डा. खोल खड्डा, एका ठराविक भागात खोल खड्डा होतो तयार. वातावरण बघा, भारीच. काल मला वाटतं संध्याकाळी तामसी चांगली पडलेली कधीतरी, कधी काल का परवा? परवा. परवा ना. ओके, बघितली मी, लांबून बघितली. भारी, एकदम सगळं गुलाबी झालेला पूर्ण कम्प्लीट. आणि सागर, याला ते लावतात ना, ऐस ऐस म्हणतात ना, म्हणजे अमिश म्हणतात ते आपल्या ह्याच्या भाषेत, टेक्निकल भाषेत. तर त्याला पैसा म्हणतो. सगळ्यात भारी काय? सगळ्यात भारी चिंगूळ. चिंगुळ ना. ओके. अजून काय काय लावलं जातं? दुसरं माकुल, अजून कुर्ली. कुर्ली. ओके. आणि नैसर्गिक जे आता ते तर मासेमारी करून आणतो, हा, ते- अजून नैसर्गिक काय आहे? ते आमच्या भाषेत घोंगट म्हणतो. घोंगट. घोंगट. ओके. आणि हे मध्ये मिळतात ते. हडगे हडगे काहीतरी म्हणतात, ते पण लावतात. अडगे पण जातात. हे अडगे चालतात ओके. समोर. हा हा हा, बारके बारके बारके. हे बघा, इकडे हडगे आहेत, चालतात, म्हणजे खेकड्यांसारखीच जात आहे ती, पळतात जबरदस्त. आता आकाशाकडे बघा, मस्त ढग आहेत ना, तांबूस झालेत, पूर्ण तांबूस, आणि ते सरकतात पुढे. काळे ढग जागेवर स्थिर आहेत आणि तांबूस ढग आहेत ना, ते पूर्णपणे स्लाइड होतात, सरकतात. या इकडे काहीतरी लागलं. काय वागळी आहे? ओके. या आली, वागळी आली. बरी आहे साईज. शेफ्टी पासून सावध, शेफ्टी पासून सावध राहायचं, पाण्यात रुजून घेते ती. सागर, एक कमेंट आठवली, कोणीतरी कमेंट केलेली ना, सागरच्या मागे कधी झाबळी नसते, त्यात पहिल्यांदा बघितले मी. त्याचं रिझन काय? आता आपण पागाला जातो ना, ओके. त्याचे पडियारे मासे मिळतात ना, पडियारे, बांधवशी, राईट कुत्री. राईट. हे मासे जे आहेत ना, हा. त्याचे काटे विषारी असतात. हा. पडियाऱ्याचा काटा लागला ओके ना, ओके. हा, मागे बोललेला तर असतो. तुम्ही 7-8 तरी उलट्या करणार. हा. पडियाऱ्याचा काटा लागल्याच्या नंतर. ओके. मग ते इकडे ठेवलं तर इकडे लागणार ना. हा, आता जे मासे आहेत त्याच्यात काही प्रॉब्लेम नाहीये. आता जास्त फ्रिक्वेन्सी कुठल्या माशाची आहे तरी साधारण?
गरंगाटे आणि वागळी वागळी. ओके. हे स्टिंगरे. हा स्टिंगरे. त्याला मिळाली ना एक स्टिंगरे. हा आता दाखवली एक स्टिंगरे. आपल्याला काय लागतं ते बघूया पहिला. आणि सागर आता जे तू ऐस लावलायस ना ते ऐस आता असेल याची गॅरंटी काय? असेल गॅरंटी काय नाही, घेऊन पण गेला असता. म्हणजे मध्ये मध्ये तुला चेकच करायचंय. करायचं. ओके. कधी कधी ओढून घेऊन जातो, कधी कधी असंच खाऊन जातं. हा, ओके. खाऊन जातं, कधी ओढून घेऊन जातो. ओके राईट. म्हणजे असं खाऊन केलं समजणार नाही, म्हणजे ते मध्ये मध्ये काढून मला चेकच करायचंय. त्याच्यात जर मोठे मासे असतील ना, हा हा मोठे मासे असतील तर ते असे फालतूगिरी करत बसत नाही. ते सरळ Direct गिळून सरळ सरळ राहणार. चालत राहणार. हे बारके मासे आहेत. बारीक मासे टाइमपास प्रॉब्लेम करतात. हा टाइमपास. आजूबाजूने खातात. Yes. मोठा मासा डायरेक्ट गिळायचाच प्रयत्न करतो, त्यामुळे तू फसतोच नेहमी फसतो. आता ओढलं ना, ओके राईट. हे गेलं हे बघ. हा एक खाऊन गेला तो हे खाऊन गेलं. आणि एक आहे. आणि एक आहे. तरी डबल हुक केल्यानंतरही खातो ना तो. हम्म. छोटा मासा आहे, ओढून घेऊन जातो तो. साईडने ओढतात ते. हा, हा. बरोबर असतात ते. दोघांमध्ये डिफरन्स बघ डिफरन्स आहे. ना. ओके. हे लालसर दिसतं ना, लालसर. हे समुद्री चिंगूळ, हा समुद्रातली कोलंबी. ओके. आणि ही नदीतली कोलंबी. नदीतली म्हणजे खाडीतली. हे खाडीतली नाही, नदीतली गोडी. गोडी. हा, फ्रेश हा. वॉटर आणि हे ओके. सॉल्ट वॉटर. सॉल्ट वॉटर. समजलं. आता नक्की. फ्रेश वॉटर आहे ना, ही उडून जाते उडवताना. ही येस नाही, ही ताट ही असते. ताट असते. ओके. म्हणून ते समुद्र किनारपट्टीवरची लोक जी असतात आमच्यासारखी हा हा ताट असतात. चिंगोळ. नदीच्या जवळचे असतात ते असे हा हा एवढी ताकद नसते. म्हणून आम्ही पोटीवर राहून जाळी बिळी मोठी ओढतो ती. येस. रिस्क. असं वरून जात आहे ना पूर्ण. फक्त शिमरा एखादा मोठा मासा असेल ना तर मला वाटतं टाकल्या गिळणार त्याला. टाकल्या गेलेला. राईट. आवाज चान्सेस होतो ना जास्त हा. उंचीवर पडल्यामुळे. चान्सेस असतात. तो अट्रॅक्ट होतो त्याच्याकडे. बघ आता चंद्र दर्शन क्लिअर झालं तर उजेड असणार थोडाफार. पौर्णिमा उद्या पौर्णिमा आहे ना. पौर्णिमा कधी आहे? आज चालू आहे. चालू झाली. राईट. उद्या संपणार. उद्या संपणार. तर नारळी पौर्णिमा ना. ओके. उद्या पण बीचवर यायला लागणार. उद्या नारळ लावून येण्याची गर्दी असते. हा हा आपल्याकडे लढवत नाहीत ना. नाही. तरी पण आम्ही एक प्रयोग केलेला गेल्या वेळेला. नारळ लढवायचा. त्यांना मेजॉरिटी लागते. हा 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 आमच्या ओके. गावात एक माणूस नाही. माणसांची संख्या खूप कमी आहे. नारळ लढवणार कोणाबरोबर? कोणाबरोबर लढवणार. आणि तेवढा वेळ नाही आमच्याकडे कोणाकडे. सगळे आपापल्या कामात व्यस्त. मुंबईला आहेत ना. मुंबईला आहेत. तर मग माझ्या बाबतीत 17 घरं बंद आहेत. रे काय बाबा. बोलणार सांग. रियालिटी कोकणातली. पण एक आहे ना, काही झालं तरी त्यांची जी भावना आहे ना, ते कुठलाही आपला महत्वाचा कार्यक्रम असला ना की गावी येणार. सगळे आपले कामधंदे बाजूला ठेवून